अरे वा, हे बघा किती मऊ, किती क्रीमी आणि किती रिच ऑरेंज आईस्क्रीम. एकदम बाजारात मिळणाऱ्या महागड्या आईस्क्रीमलाही टक्कर देईल अशी टेस्ट. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे हे आईस्क्रीम फक्त 3 इंग्रेडियंट्सपासून तयार होत आहे. नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. उन्हाळ्यात असो किंवा पावसाळा, आईस्क्रीम खायला कोणाला आवडत नाही. म्हणून आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक खास घरगुती, क्रीमी आणि नैसर्गिक फ्लेवर ऑरेंज आईस्क्रीम रेसिपी. ही रेसिपी इतकी सोपी आहे की पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट बनेल. लहान मुलापासून तर मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडेल. आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे यासाठी कोणत्याही आईस्क्रीम मशीनची गरज नाही. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी एक छोटी ट्रिक सांगणार आहे ज्यामुळे तुमची आईस्क्रीम एकदम बाजारसारखं क्रीमी बनेल. चला तर मंडळी, सर्वात आधी आईस्क्रीमचा क्रीमी बेस तयार करून घेऊया. बघा, चवीला अप्रतिम लागणारी ही आईस्क्रीम फ्लेवर, ऑरेंज फ्लेवर, खरंच बाहेर मार्केटमधून विकत न आणता घरच्या सामानाने, अगदी साहित्याने, कमीत कमी 3 साहित्याने आपली ही आईस्क्रीम तयार होते. तर चला तर सुरुवात करूया. एका भांड्यामध्ये 2 कप दूध घ्या. मी एका जाडबुडाच्या भांड्यामध्ये 2 कप दूध घेतलं आहे. आता त्यामध्ये अर्धा कप साखर घालूया. त्यानंतर 2 ते 3 चम्मच मिल्क पावडर घालूया. यामुळे आईस्क्रीम खूप रिच आणि क्रीमी बनते. आता 1 चमचा कॉर्नफ्लॉवर थोड्याशा दुधात मिक्स करून घाला. यामुळे आईस्क्रीमला छान टेक्स्चर मिळतं. हे सगळं गॅस सुरू करण्यापूर्वी व्यवस्थित मिक्स करून घ्या, म्हणजे गुठळ्या होणार नाही. आता गॅस मध्यम आचेवर सुरू करा आणि सतत हलवत राहा. थोड्याच वेळात दूध घट्ट व्हायला सुरुवात होईल. अरे वा, बघा किती सुंदर, किती क्रीमी टेक्स्चर येत आहे. आता चला एक छान उकळी येऊ द्या. उकळी आल्याच्यानंतर गॅस मंद आचेवर करा आणि पूर्णपणे थंड होऊ द्या. व्यवस्थित उकळी आल्याच्यानंतर गॅस बंद करा आणि पूर्णपणे थंड होऊ द्या. आपल्या आईस्क्रीमचा बेस तयार आहे आणि त्यामध्ये ऑरेंज ज्यूस ॲड करा. शेवटी ऑरेंज साल काढून घ्या. त्यानंतर मिक्सरच्या जारमध्ये त्याच्या बिया काढून ऑरेंजचा पल्प तयार करून घ्या. ऑरेंज ज्यूस देखीलही ॲड करू शकतात किंवा ऑरेंज इन्सेस देखीलही तुम्ही यामध्ये ॲड करू शकतात. फ्लेवर खूपच छान येईल. आपण ऑरेंज ज्यूस ॲड केलेला आहे यामध्ये. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित छान असं उकळून घ्या. ज्यावेळेस आपण कॉर्नफ्लॉवर ॲड केलेले, कॉर्नफ्लॉवरनी याला छान असं टेक्स्चर येतं, घट्ट होण्यास मदत होते, जेणेकरून आपली आईस्क्रीम मेल्ट होत नाही. तर कॉर्नफ्लॉवर हे खरंच महत्त्वाचे इंग्रेडियंट्स आहे. तर नक्की तुम्ही देखीलही यामध्ये ॲड करा. त्यानंतर व्यवस्थित पल्प ॲड केल्याच्यानंतर मिक्स करा आणि त्याला छानशी उकळी येऊ द्या. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असं छान व्यवस्थित मिक्स करा. या टायमाला तुम्ही ऑरेंज कलर देखीलही ॲड करू शकतात, पण मी ऑरेंज ज्यूस ॲड केल्याने त्याचा नॅचरल कलर आलेला आहे. तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने छान आपलं हे साहित्य उकळून घेतलेलं आहे. बघा, मिश्रण हे छान घट्टसर होण्यास मदत झालेली आहे. आता गॅस पूर्णपणे थंड करून घ्या आणि एका भांड्यामध्ये काढून घ्या आणि अर्धा ते 1 तास फ्रीझरमध्ये ठेवून घ्या. 1 घंटा छान व्यवस्थित हे थंड होऊन जाईल फ्रीझरमध्ये. त्यानंतर तोपर्यंत आपण व्हिप क्रीम घेणार आहोत. 1 कप व्हिप क्रीम घ्या. ती व्यवस्थित फेटून घ्या. आता एका मोठ्या भांड्यामध्ये 1 कप व्हिप क्रीम घ्या. हँड मिक्सर किंवा इलेक्ट्रिक बीटरने 2 ते 3 मिनिट फेटून घ्या. जास्त फेटायची गरज नाही. आता त्यात दुधाचा जो बेस तयार केलेला आहे तो पूर्णपणे थंड झालेला आहे. तयार केलेला बेस त्यात घालून सर्व मिश्रण एकजीव करून घ्या. बघा, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपलं जे साहित्य आहे, क्रीम, बघा किती छान आपली ही व्हिप क्रीम तयार झालेली आहे. आता यामध्ये आपण जे बेस पूर्णपणे दुधाचा बेस थंड झालेला आहे तो यामध्ये ॲड करणार आहोत. हलक्या हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्या. सर्व साहित्य एकजीव झालं पाहिजे किंवा तुम्ही इलेक्ट्रिक बीटने देखीलही व्यवस्थित फेटून घेऊ शकतात. मी चमच्याच्या साहाय्याने हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने छान सर्व साहित्य मिक्स करून घ्या. व्हिप क्रीम ही थंड असल्यामुळे ही व्यवस्थित बीटरने फेटून घ्या. खरंच खूपच छान चवीला ही आईस्क्रीम लागते. नक्की तुम्ही देखील ही करून बघा. आणि या उन्हाळ्यामध्ये आपण पूर्ण सीझनमध्ये सर्व उन्हाळ्याचे प्रकार तयार केलेले आहेत. तर नवीन असताना तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि
व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि कमेंट देखील करा ही आईस्क्रीम तुम्हाला कशी वाटली. आता आपला पूर्णपणे हा मिक्स झालेला आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हलक्या हाताने मिक्स करा. आता हे मिश्रण एअरटाईट कंटेनरमध्ये टाका. व्यवस्थित मिक्स करून घ्या. बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एकही व्यवस्थित आपण मिक्सरच्या याच्याने फेटून घेतलेला आहे. त्यानंतर एक कंटेनरमध्ये एअरटाईट कंटेनरमध्ये काढून घ्या. वरून थोडंसं ड्रायफ्रूट्स घालू शकतात. झाकण लावून फ्रीझरमध्ये कमीत कमी 6 ते 8 तास किंवा रात्रभर सेट होऊ द्या. मंडळी, आता आपलं आईस्क्रीम छान सेट झालं आहे. चला तर पाहूया. बघा अशा पद्धतीने हे छान व्यवस्थित आपलं कंटेनरमध्ये ॲड केलेलं आहे. 6 ते 8 तास किंवा फ्रीझरच्या टेम्परेचरनुसार रात्रभर देखील ही तुम्ही हे आईस्क्रीम सेट होण्यासाठी ठेवू शकतात. त्यानंतर बघा किती छान आपली ही सकाळ झालेली आहे. त्यानंतर आपण दुसऱ्या दिवशी बघणार आहोत. हे आपले आईस्क्रीम खरंच खूपच छान तयार झालेली आहे. परफेक्ट दिसत आहे. तर आता क्रीम सेट झाल्यानंतर चला तर पाहूया. टेक्स्चर बघा किती सुंदर, किती क्रीमी दिसत आहे. एकदम परफेक्ट स्कूप तयार होत आहे. वरून थोडं पिस्ता आणि ऑरेंज स्लाइस सजवा. वा किती मस्त ऑरेंजचं नैसर्गिक फ्लेवर, क्रीमचा रिचनेस आणि परफेक्ट गोडवा. खरंच एकदम अप्रतिम. एकदा बनवल्यावर पुन्हा पुन्हा बनवावंसं वाटेल. आणि अशाच सोप्या, चविष्ट आणि घरगुती रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एक नवीन आणि स्वादिष्ट रेसिपीसाठी. बघा स्कूपमध्ये घेतल्याने किती छान टेक्स्चर तयार झालेलं आहे आपल्या ऑरेंज आईस्क्रीमचं. नक्की तुम्ही देखील ही करून बघा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करायला विसरू नका. अशा छान छान आणि व्हायरल रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. नक्कीच तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा. अशाच छान छान रेसिपीसाठी सुनंदा चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा. पुन्हा भेटणार अशाच नवीन आणि व्हायरल रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त का मस्त राहा. तोपर्यंत बाय बाय.